नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे ठाणे विभागासाठी आणि त्यांचं ग्राउंड बाकी आहे. तर ग्राउंडसाठी जर बघा तर त्यांनी काय केलं होतं, की टेंटेटिव्ह टाईम टेबल मागे केलं होतं 16 तारखेपासून. पण ॲक्चुअली 16 म्हणजे उद्याच आहे, तर 16 तारखेपासून होणार नाही ते. कारण की त्याचा फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं, की 16 तारखेपासून तशी आमची तयारी नाहीये. त्यामुळं 16 तारखेपासून होणार नाही आणि ते विद्यार्थ्यांना वेळ देतील, लक्षात घ्या. कारण की विद्यार्थी येत आहेत, की महाराष्ट्रातल्या एकदम शेवटच्या टोकापासून येऊ शकतात, ते ठाण्याला येणार आहेत. ओके. ठाणे इथे शहापूर आणि ठाणे इथे होणार आहे. म्हणजे जर मुलांचं बघाल तर कुठे होणार आहे मुलांचं? शहापूर इथे होणार आहे. शहापूरचा जो हे आहे समृद्धी एक्सप्रेस वे आहे तिथं होणार आहे आणि मुलींचं जे होणार आहे ते होणार आहे, की जो टाकी रोड याचा रोड जो आहे पाईपलाईन रोड आहे साकेत, ठाणे इथे होणार आहे मुलींचं. तर हे हे जे ग्राउंड होणार आहेत, तर ते कधी होणार? आता लक्षात घ्या, की इथं जर तुम्ही बघाल, तर या विद्यार्थ्यांचं जर पाहाल तर इथं कालच म्हणजे मुलांचं 13 तारखेला सगळं संपलेलं आहे. मुलांचं 96ला 13 तारीख होती आणि मुलींचं जर बघाल तर ते 15 तारखेला म्हणजे आज शेवटचा दिवस आहे मुलींचा. कधी आहे? आज मुलींचा शेवटचा दिवस आहे. तर त्यामुळं काय होतं, की या गोष्टीला वेळ लागत आहे. ठीक आहे. आता 15 तारखेला झाल्यानंतर लगेच 16 तारखेला घेणार नाही. मुलींचं 21 तारखेपासून होतं तसंही होतं. तर बघा मुलांसाठी बघाल तर 12 तारखेला काही विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. त्यांनी 12 तारखेला इथे बघू शकता 13 तारखेला अलिबागचं बहुतेक. जव्हारचं बाकी होतं. जव्हारचं 13 तारखेला. तर हे डेटा गोळा करून ते एकत्रित करून पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची पहिली यादी लावतील. काय करतील ते? सगळ्यात पहिले पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी लावतील आणि त्याच्यानंतरनं काय होणार, की तुम्हाला त्यांचा मेल येणार आहे. मेल आता पात्र आणि अपात्र नंतर तुमचा मेल आणि डॉक्युमेंट हे तुमचं ग्राउंड कधी येणार त्याची माहिती कळवणार. आता हे जे ग्राउंड असणार आहे ते तुम्हाला दाखवेल. तर हे जे ग्राउंड असणार आहे ते तुमचं होणार आहे 20 तारखेपासून बघा 20 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत या कालावधीत होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे, की हे जे ग्राउंड हे लेटर आहे 14 तारखेचंच लेटर आहे इथे. तर या 14 तारखेच्या लेटरनुसार तुम्ही बघू शकता, की हे असणार आहे 20 तारखेपासून ते 27 तारखेपासून ग्राउंड आयोजित केलेलं आहे. इथे बघू शकता, की हे जे ग्राउंड आहे, ते कधीपासून आहे, धाव चाचणी जी आहे ती 20 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत या कालावधीत काय केलं, की विद्यार्थ्यांना घेणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय की एस-एम-एस येणार आहेत. लक्षात घ्या एस-एम-एस येणार आहेत आणि त्याच्यानंतरनं मेलही तुम्हाला काय करेल, की येणार आहेत. या संदर्भातचे मेलही तुम्हाला येणार आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला मेल येणार आहेत, एस-एम-एस येणार आहे आणि ती चाचणी कधी असणार आहे 20/2/2024 ते 27/2/2024 या कालावधीत असणार आहे. ओके. तर ही माहिती होती. तर त्यामुळे तयारीत राहा, की 20 तारखेपासून तुमचं ग्राउंड असणार आहे. 20 तारखेला ठाण्याला ग्राउंड असणार आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी त्याची तयारी करायची आहे. 20 ते 27 तारखे. 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 टोटल 8 दिवस ग्राउंड असणार आहे तुमचं. ओके. तर ही माहिती होती. अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.